सध्या राजकारणात स्वस्थ अस्वस्थाचा खेळ सुरू आहे। काँग्रेस काय किंवा उबाठा काय, यांच्याकडे कोणी ना कोणी अस्वस्थ आहेच। दोन्हीकडे कारण पण सारखी येतं, म्हणजे पक्षश्रेष्ठींचं दुर्लक्ष आणि काही मताला किंमत नसणं, गळचेपी होणं। अशा वेळी निष्ठावान म्हणवणारे किंवा कित्येक वर्ष पक्षात असलेले नेते पक्षाला रामराम करतात आणि दुसऱ्या पक्षात निघून जातात। पण पक्षश्रेष्ठींना काहीच वाटत नाही, ते काहीही बदल करत नाही। हे गेले तर दुसरे येतील असा त्यांचा समज असतो। पण हा अहंकार माज काही कामी येत नाही। आता हे त्यांना कोण सांगणार? उबाठाला तर गळती लागलेलीच आहे, ती कमी व्हायचं तर काही नावच घेत नाहीये। पण काँग्रेसमध्ये सुद्धा अस्वस्थतेचा खेळ पाहायला मिळतोय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सध्या गांधी घराण्याचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यावर नाराज आहेत आणि भाजप नेत्यांच्या ते जवळ दिसतायत। त्यांच्या नाराजीचं काय कारण आहे हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी वागेश्री पारनेरकर आकार DG9 मध्ये सगळ्यांचं स्वागत करते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर सध्या चांगलेच चर्चेत आहेत। काँग्रेस पक्षाबरोबर मतभेद सुरू असताना शशी थरूर यांच्या महाशिवरात्रीच्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। शशी थरूर यांनी शंकर महादेवाचा फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय की माझा जन्म महाशिवरात्रीला झाला आणि त्यामुळेच माझं नाव महादेवाच्या भाळावर असलेल्या चंद्रकोरीवरून शशी असं ठेवण्यात आलं। महाशिवरात्रीचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप खास आहे। दरम्यान शशी थरूर यांनी दिलेल्या शुभेच्छांची सध्या सगळीकडे चर्चा आहे। शशी थरूर यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आणि भेटून आनंद झाल्याचं सुद्धा म्हटलं। फोटोमध्ये त्यांच्यासोबत ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स हे देखील दिसतायत। शशी थरूर आणि राहुल गांधी यांच्यात काही आलबेल नाहीये। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या तिरुअनंतपुरम इथून 4 वेळा लोकसभेवर निवडून जाणारे खासदार असूनही त्यांची पक्षात सध्या गळचेपी होताना दिसतीये। काँग्रेसने आपल्या धोरणांमध्ये बदल करत मतपेटीच्या बाहेरचा विचार करून नव्या मतदारांना आकर्षित केलं पाहिजे, असं मत त्यांनी मध्यंतरी व्यक्त केलं होतं। त्याचबरोबर काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे पर्याय आहेत असंही त्यांनी सुचवलं। यावरून त्यांची नाराजी किती टोकाची आहे हे दिसतं। इतकंच नाही तर त्यांनी पक्षश्रेष्ठींना थेट प्रश्न सुद्धा विचारलाय। पक्षात माझं नेमकं स्थान काय? माझ्यावर नेमकी कोणती जबाबदारी आहे? माझी क्षमता असूनही मला कोणतीच जबाबदारी का दिली नाही? अर्थात या प्रश्नांची उत्तरं त्यांना काही मिळालेली नाहीये। आता इतके वर्ष पक्षात राहून काम करून अशी वागणूक जर मिळत असेल तर कोणीही ते सहन करणार नाही। या प्रश्नातून त्यांचा उद्वेग जो आहे तो बाहेर पडतोय। आता राहुल गांधी नाराज असण्याचं कारण काय, तर मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली। त्या भेटीवर शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं। पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीमुळे भारतीय जनतेसाठी काही सकारात्मक परिणाम मिळालेत। ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना भेटणारे पंतप्रधान मोदी हे चौथे जागतिक नेते असल्याने जागतिक स्तरावर भारताचं वाढतं महत्त्व अधोरेखित होतं असं त्यांनी नमूद केलं। पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर आक्षेप घेतला। आता शशी थरूर नेमकं काय म्हणाले होते ऐकूया। Well, so far I must say that what we've seen from the press statements by both the Prime Minister and by President Trump are very encouraging because it looks like some of the big concerns we all had have been addressed. For example, on the question of trade and tariffs, they've decided to sit down together and do a serious negotiation that will conclude by the fall, which is the autumn, September, October of this year. I think that's a very good outcome because otherwise the fear was there might be some hasty decisions made in Washington which would have affected our exports. This way there is time to discuss and negotiate. I welcome that. या आक्षेपावर शशी थरूर म्हणाले की त्यांनी राज्य आणि देशाच्या हितासाठी हे विधान केलं होतं। मी माझी मतं रोखठोकपणे मांडत आलोय, मग ती देशाच्या विकासासंदर्भात असतील किंवा केरळ संदर्भात असतील। माझ्यासारख्या राजकारण्याने राजकीय विचारांच्या बाबतीत लहान विचार करून चालणार नाही। त्यामुळेच मला जे चांगलं वाटतं, योग्य वाटतं त्याबद्दल मी मोकळ्या मनाने बोलतो। मग काँग्रेस पक्ष त्या गोष्टीच्या विरोधात का असेना? चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, म्हणजे त्यात काही चूक नाहीये।
आरोप प्रत्यारोपांवर राजकारण चालतं हे मान्य आहे, पण म्हणून विरोधकांनी कायम विरोधच करायचा असं नाहीये. जे चांगलंय त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. पण मोदींचं कौतुक केल्याने राहुल गांधी नाराज झाले म्हणजे त्यांना मिरच्या झोंबल्या. पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्याची शशी थरूर यांची ही पहिलीच घटना नाहीये. एप्रिल 2023 मध्ये शशी थरूर यांनी केरळसाठी वंदे भारतच्या घोषणेचं कौतुक केलं होतं. त्यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक करताना म्हटलं होतं की मुस्लिम देशांशी आपले संबंध आत्ता इतके याआधी कधीच चांगले नव्हते. आंतरराष्ट्रीय योग दिनी सुद्धा थरूर यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं. G20ला चर्चेचा विषय बनवल्याबद्दल थरूर यांनी मोदींचं कौतुक केलं आणि अभिनंदन केलं. त्यांनी म्हटलं होतं की भारताने G20 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. जग आता भारताकडे दुर्लक्ष करूच शकत नाही. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ अनुभवी नेत्यांना मान देण्याची तशीही पद्धत नाहीये. म्हणजे गांधी घराण्याशिवाय काँग्रेसमध्ये कोणीही मोठं नाहीये. त्यामुळे शशी थरूर हे काही पहिले नाहीयेत की त्यांची काँग्रेसमध्ये आता गळचेपी होतीये. ज्येष्ठ नेत्यांची हेटाळणी करायची ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे. पण अशाने एक दिवस असा येईल की काँग्रेसमध्ये फक्त गांधी घराणं आणि त्यांच्या मागे पुढे करणारे उरतील. असो, तुर्तास या भागात मी इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. धन्यवाद.